विरोधी पक्षनेते अंबादास दानवे 5 दिवसांसाठी निलंबित। विधान परिषदेत काल झालेल्या शिवीगाळ प्रकरणी दानवेंचं निलंबन। दानवेंच्या निलंबनानंतर सभागृहात गोंधळ। महिला सदस्यांसमोर अशा पद्धतीची भाषा वापरणं अयोग्य, अशानं महिलांना काम करणं कठीण होईल। विधान परिषदेत काल झालेल्या शिवीगाळ प्रकरणानंतर नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य। विजय वडेट्टीवारांच्या दालनात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक। उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरेंसह अन्य नेत्यांची उपस्थिती। विधान भवनाच्या लॉबीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंमध्ये भेट। मला वाटलं तुम्ही परत लिफ्टमध्ये जाताय, आदित्य ठाकरेंची फडणवीसांना कोपरखळी। मिलिंद नार्वेकर आणि प्रवीण दरेकर यांच्यात गुप्तगू। परिषदेच्या बाहेरच्या लॉबीत हे दोघं कोपऱ्यात जाऊन बोलत असताना या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय आणि त्यामुळे सध्या चर्चा सुरू झाल्या। विधानसभेत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मिलिंद नार्वेकर आणि आशिष शेलार यांची भेट। आशिष शेलार यांनी मिलिंद नार्वेकर यांचं अभिनंदन केलं। विश्वजित कदम आणि चंद्रहार पाटील यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं। विधान भवनामध्ये दोघांची भेट झाली। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी एकूण 14 उमेदवारी अर्ज दाखल। भाजप 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, ठाकरे गट 1, काँग्रेस 1, शरद पवार गटाचा जयंत पाटलांना पाठिंबा, तर 2 अपक्ष उमेदवारांकडूनही अर्ज दाखल। विधान परिषदेसाठी पंकजा मुंडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्याआधी पंकजा मुंडे सिद्धिविनायकाच्या चरणी। उमेदवारीबाबत पंकजांनी देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि मोदींचे आभार मानले। ठाकरे गटाकडून विधान परिषदेसाठी मिलिंद नार्वेकर यांनी अर्ज भरला। मिलिंद नार्वेकर महाविकास आघाडीचे तिसरे उमेदवार। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंची अर्ज भरताना उपस्थिती। महायुतीकडून सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गोपीचंद पडळकर उपस्थित होते। शेकापचे जयंत पाटील आणि काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज भरताना जयंत पाटील, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना उमेदवारी। दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला। शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमानेंना विधान परिषदेची उमेदवारी। कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून संविधान बचावची घोषणा देत आंदोलन। संविधान हातात घेत विरोधकांकडून आंदोलन। प्रसाद लाड यांच्या समर्थनार्थ विधिमंडळ पायऱ्यांवर भाजपचं आंदोलन। विरोधी पक्षनेत्यांचं निलंबन करण्याची भाजपची मागणी। ही मागणी आज मान्य झाली। विधान परिषदेत अंबादास दानवेंच्या निलंबनाच्या मागणीवरून गोंधळ। सकाळपासून 3 वेळा कामकाज तहकूब केलं गेलं। 150 खासदारांचं निलंबन करणाऱ्या भाजपनं आम्हाला कायदे आणि नियम शिकवू नयेत। अंबादास दानवेंचा हल्लाबोल। भाजपनं सभापतींकडे जावं नाहीतर कोर्टात जावं, अशीही टीका। राहुल गांधी हिंदू धर्माबद्दल काहीही बोलले नाहीत, धर्मातील संस्काराबद्दल बोलले। विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। तर लोकसभेतल्या भाषणाचा उल्लेख प्रसाद लाड यांनी कशासाठी केला, वडेट्टीवार यांचा सवाल। लाडकी बहीण योजनेला कोणतीही डेडलाईन नको, सध्या असलेली 15 जुलैची डेडलाईन काढली जावी, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी। त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असं शंभूराज देसाईंचं आश्वासन। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अनिल परब यांचा सत्कार। विधान परिषदेतल्या विजयानंतर विधान परिषदेत सत्कार केला। अंतरवाली सराटीत ड्रोनच्या माध्यमातून होणारी टेहळणी कोण करतंय, चौकशी व्हावी, वडेट्टीवारांची विधानसभेत मागणी। जरांगेंच्या जीवाला धोका, त्यांना सुरक्षा पुरवण्याचीही मागणी केली। जरांगे पाटील यांना या आधीच शस्त्रधारी संरक्षण दिलं असून गरज असेल तर अधिकचं संरक्षण दिलं जाईल। वडेट्टीवारांच्या मागणीवर मंत्री शंभूराज देसाईंचं विधानसभेत उत्तर। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या, आमदार कालिदास कोळंबकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। याआधी प्रकल्पाला शरद पवारांचं नाव देण्यात आलं होतं। डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीआयटी चाळीत राहायचे, बीडीडी नाही। आमदार कालिदास कोळंबकर फक्त राजकारण करतायत, जितेंद्र आव्हाड यांची टीका। चौदार तळ्याच्या आंदोलनाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष। या निमित्तानं तळ्यासाठी 65.5 कोटींच्या सुधारणा योजनेला 15 दिवसात मंजुरी देणार, मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती। नागपूर महापालिकेतील सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घ्या, आमदार प्रवीण दटके यांची विधान परिषदेत मागणी। त्यावर याच अधिवेशनात निर्णयाचं मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन।